आपण जेव्हा एखादा खेळ खेळतो ना, तेव्हा त्याचे नियम अगदी स्पष्ट असतात. पण जेव्हा आयुष्याचा प्रश्न येतो, तेव्हा आपण जिंकलो की मेंदूत डोपामिनचा असा काही स्फोट होतो की विचारूच नका. अगदी आकाशाला गवसणी घातल्यासारखं वाटतं. सगळं जग आपल्या मुठीत असल्याचा भास होतो. हो ना, अगदी बरोबर. तो एक प्रकारचा हाय असतो. राईट. आणि दुसरीकडे जेव्हा आपण हरतो किंवा एखादं अपयश पदरी पडतं, तेव्हा आपण पूर्णपणे खचून जातो. जणू काही आपलं संपूर्ण अस्तित्वच संपुष्टात आलं आहे. मला नेहमी हा प्रश्न पडतो की माणसाच्या आनंदाचा हा जो खेळ आहे, तो केवळ परिणामांवर आणि निकालांवरच का अवलंबून असतो? हां, खूप महत्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणूनच या मानसिकतेचं विश्लेषण करणं गरजेचं आहे. नक्कीच. आणि आजच्या या सखोल चर्चेत आपण याच विषयावर उपलब्ध असलेल्या काही नोट्स आणि माहितीच्या स्रोतांचं विश्लेषण करणार आहोत, ज्यामध्ये वर्तणूक विज्ञान म्हणजे बिहेवियरल सायन्स, संज्ञात्मक मानसशास्त्र आणि मानवी कार्यक्षमतेवरील काही अत्यंत महत्त्वाच्या शोधनिबंधांचे संदर्भ आहेत. आपलं स्वतःचं मूल्य केवळ निकालावरून ठरवण्याची ही सवय आहे, ती कशी मोडता येईल हा या चर्चेचा मुख्य गाभा आहे. अगदी बरोबर. आणि या सगळ्या शोधनिबंधांमधून एक अतिशय स्पष्ट धागा समोर येतो. तो म्हणजे मानवी मेंदूची बाह्य प्रमाणीकरणावर किंवा ज्याला आपण एक्सटर्नल व्हॅलिडेशन म्हणतो, त्यावर असलेली प्रचंड अवलंबित्व. एक्सटर्नल व्हॅलिडेशन. हो, जर एखाद्या व्यक्तीचा आनंद आणि दुःख फक्त आणि फक्त अंतिम निकालावर अवलंबून असेल, तर त्या व्यक्तीचं मन कधीच स्थिर राहू शकत नाही. ती एक प्रकारची कायमस्वरूपी भावनिक अस्थिरता असते. त्यामुळे अलिप्ततेकडे किंवा ज्याला आपण डिटॅचमेंट म्हणतो, तिकडे जाण्यापूर्वी मुळात ही सवय का लागते हे समजून घेणं महत्वाचं आहे. बरोबर. अगदी तेच. आपला मेंदू आपल्या ओळखीला म्हणजे आयडेंटिटीला निकालाशी कसं आणि का जोडतो, यामागचं विज्ञान आधी समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. राईट. आणि या माहितीच्या स्रोतांमध्ये एक संकल्पना वारंवार डोकावते. आपण अनेकदा म्हणजे अगदी नकळत एक अतिशय घातक आणि चुकीचं समीकरण बनवून बसतो. ते समीकरण असं असतं की मी जिंकलो म्हणजे मी एक चांगला माणूस आहे, मी हुशार आहे. आणि मी हरलो म्हणजे मी वाईट आहे. हो, मी हरलो म्हणजे माझ्यात काहीतरी मूलभूत कमतरता आहे. स्वतःच्या मूल्याला थेट एखाद्या बाह्य परिणामाशी जोडण्याची ही माणसाची सर्वात मोठी चूक आहे. पण मला इथे एक प्रश्न पडतो. आपण सगळेच जाणतो की हे चुकीचं आहे, तरीही आपण हे का करतो? यामागे खूप मोठं कारण आहे. म्हणजे हा प्रकार तसा बघायला गेला तर डोळ्यांवर घट्ट पट्टी बांधून अशा एका वेगवान रोलर कोस्टरवर बसल्यासारखं आहे, जिथे त्या ट्रॅकचं नियंत्रण, त्याचे चढउतार हे पूर्णपणे बाह्य परिस्थितीकडे असतात. आपण फक्त त्या डब्यात बसून वर खाली होत राहतो. आपण स्वतःला नेहमी या स्कोरबोर्डवरून मोजण्याची ही सवय का सोडू शकत नाही? मी जेव्हा हे वाचत होते तेव्हा मला हेच जाणवलं. तुम्ही दिलेली ही रोलर कोस्टरची उपमा खूप काही सांगून जाते. पण त्या डोळ्यांवरच्या पट्टीमागं एक भक्कम जैविक आणि उत्क्रांतीचं म्हणजे इव्होल्युशनरी कारण आहे. मानसशास्त्रामध्ये याला संज्ञात्मक एकत्रीकरण किंवा कॉग्निटिव्ह फ्युजन असं म्हणतात. कॉग्निटिव्ह फ्युजन म्हणजे नेमकं काय? म्हणजे असं की आपला मेंदू एखादी घटना आणि आपली स्वतःची ओळख या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे विसरून जातो. तो त्या दोन्ही गोष्टींना एकच मानू लागतो. जर आपण मानवी उत्क्रांतीचा विचार केला तर हजारो वर्षांपूर्वी जेव्हा माणूस जंगलात राहत होता, तेव्हा अपयश म्हणजे थेट मृत्यू असायचा. बापरे, म्हणजे शिकार नाही मिळाली तर थेट उपासमार. अगदी बरोबर. शिकार करण्यात अपयश आलं तर उपासमार, टोळीने नाकारलं तर मृत्यू. त्यामुळे मेंदूच्या अमिगडाला या भागाने अपयशाला थेट अस्तित्वाच्या धोक्याशी जोडून ठेवला आहे. अच्छा, म्हणजे तो अमिगडाला आजही तसाच काम करतोय तर? हो ना. आजच्या काळात एखाद्या एक्सेल शीटमध्ये चूक होणं किंवा बॉसने ओरडणं हा काही मृत्यूचा धोका नसतो. पण आपला मेंदू आजही त्याच जुन्या आदिम पद्धतीने प्रतिक्रिया देतो. आणि समाज किंवा आपली शिक्षण व्यवस्था याच नैसर्गिक भीतीचा फायदा घेते आणि आपल्याला फक्त गुणांवरून मोजायला सुरुवात करते. राईट. म्हणजे आपला मेंदू आजही त्या जंगलातल्या धोक्यांच्याच भाषेत विचार करतोय आणि आपण मात्र आधुनिक जगात जगत आहोत. ही एक प्रकारची इव्होल्युशनरी मिसमॅच आहे असं मला वाटतं. अगदी तसंच आहे. आणि म्हणूनच परिणामांवर आधारित विचारांचा हा सापळा प्रत्यक्ष आयुष्यात कसा काम करतो हे समजून घेणं गरजेचं आहे. आपल्या स्रोतांमध्ये यासाठी एका नवीन कौशल्याचं, जसं की सार्वजनिक भाषणाचं किंवा पब्लिक स्पीकिंगचं अतिशय उत्तम उदाहरण विश्लेषणासाठी घेतलं आहे. हो.
आणि सार्वजनिक भाषणाचं उदाहरण यासाठीच महत्त्वाचं ठरतं कारण त्यात थेट समूहाकडून नाकारल्या जाण्याची ती आदिम भीती असते. हजारो लोकांसमोर उभं राहणं म्हणजे उत्क्रांतीच्या दृष्टीने पूर्ण टोळीच्या नजरेसमोर असणं. म्हणजे सगळी टोळी आपल्याला बघतीये आणि आपण काहीतरी चूक करू अशी भीती. अगदी तेच. समजा एखादी व्यक्ती एखादं नवीन कौशल्य शिकतेय आणि पहिल्यांदाच मंचावर गेलीय. साहजिकच खूप भीती वाटते, घाम फुटतो आणि बोलताना चुका होतात. यावेळी मेंदूचा तो अमिगडाला धोक्याचा इशारा देतो आणि फाईट ऑर फ्लाईट म्हणजे लढा किंवा पळ काढा ही प्रतिक्रिया सुरू होते. राईट. आणि त्या क्षणी समोर 2 स्पष्ट पर्याय उभे राहतात. एकतर त्या चुकांचा एवढा बाऊ करायचा आणि मला हे कधीच जमणार नाही, मी या कामाचा नाही, असा विचार करून तिथेच तो प्रयत्न कायमचा थांबवून टाकायचा. किंवा दुसरा पर्याय निवडायचा. हो, दुसरा पर्याय म्हणजे हा एक अनुभव आहे आणि मी यातून काहीतरी नवीन शिकतोय असा विचार करून पुढे जायचं. पण मला इथे या साहित्यातील मांडणीला थोडं आव्हान द्यावंसं वाटतं. बरं, काय आव्हानं? हे सगळं थिअरीमध्ये किंवा पुस्तकात वाचायला खूप सोपं वाटतं. मी फक्त शिकतोय असं म्हणणं सोपं आहे. पण जर एखादं अपयश खूप लोकांसमोर आलं असेल, ते अतिशय लाजिरवाणं असेल, तर त्यातून येणारा तो जैविक धक्का, वाढलेले ठोके आणि ती लाज या सगळ्यावर फक्त एका सकारात्मक विचाराने मात करते का? हा खूप प्रॅक्टिकल प्रश्न आहे. म्हणजे या प्रक्रियेत काय पूर्णपणे भावनाशून्य व्हायचंय का? एखादा रोबोट बनायचाय ज्याला अपमान झाल्यावर काहीच फरक पडत नाही? हाच तो टप्पा आहे जिथे अनेक लोक पॉझिटिव्ह थिंकिंग आणि प्रत्यक्ष वर्तणूक बदल यात गल्लत करतात. उपलब्ध संशोधनानुसार आपल्याला भावनाशून्य किंवा रोबोट अजिबात व्हायचं नाहीये. अच्छा, म्हणजे भावना लपवायच्या नाहीत. अजिबात नाही. दुःख होणं, लाज वाटणं किंवा हृदय वेगाने धडधडणं ही एक शारीरिक प्रतिक्रिया आहे. शरीरात कॉर्टिसॉल नावाचा स्ट्रेस हॉर्मोन स्रवतं. त्याला आपण विचारांनी एका सेकंदात थांबू शकत नाही. पण तज्ज्ञांचं यावर असं मार्गदर्शन आहे की त्या क्षणी निर्माण होणाऱ्या भावनांच्या लाटेला अडवण्याऐवजी त्या लाटेला ओसरू देणं महत्त्वाचं असतं. त्या लाटेला ओसरू देणं. हो, याला रिफ्रॅक्टरी पिरियड म्हणतात. एकदा का ती भावनिक लाट ओसरली की मग मेंदूचा पुढचा भाग, ज्याला प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणतात, जो तार्किक विचारांसाठी जबाबदार असतो, त्याचा वापर करायचा. राईट. म्हणजे त्या क्षणी ज्या भावना येतायत त्या अनुभवायच्या, शरीर जी प्रतिक्रिया देते ती स्वीकारायची, पण त्यानंतर स्वतःला त्या घटनेपासून वेगळं काढायचं. मी अयशस्वी आहे असं म्हणण्याऐवजी माझी आजची कृती अयशस्वी ठरली असा विचार करायचा. बरोबर? अगदी नेमकं विश्लेषण. जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या लाजिरवाण्या चुकीकडे माझी ओळख म्हणून न पाहता माझी कृती म्हणून पाहते, तेव्हा ती स्वतःला त्या अपयशापासून वेगळं करते. म्हणजे व्यक्ती आणि कृती ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत हे मान्य करणं. हो, आणि हा दृष्टिकोन माणसाला खचून जाण्यापासून वाचवतो. माणूस भावनांचा गुलाम होण्याऐवजी त्यांचा एक तटस्थ निरीक्षक बनतो. आणि यातूनच नवीन अनुभव घेण्याची आणि चुकांमधून शिकण्याची मानसिकता तयार होते. खरंय. आणि इथेच हा विषय एका अत्यंत खोल वळणावर येतो, कारण ही मानसिकता तेव्हाच टिकू शकते जेव्हा आपण यश आणि अपयशाच्या खऱ्या स्वरूपाची जाणीव ठेवतो. नक्कीच. आपल्या नोट्समधला पुढचा महत्वाचा भाग याच्याच स्वरूपावर प्रकाश टाकतो. तो म्हणजे यश आणि अपयशाचं तात्पुरतं स्वरूप. आपण असं का मानतो की एखादं मिळालेलं मोठं यश आपल्याला आयुष्यभरासाठी सुरक्षित करेल किंवा एखादं मोठं अपयश आलं तर ते कायमचं संपवून टाकेल? हा जो कायमस्वरूपी असल्याचा भ्रम आहे तो माणसाच्या मनात इतका खोल का रुजलेला असतो? यामागे मानसशास्त्रातील एंड ऑफ हिस्ट्री इल्युजन नावाचा एक अत्यंत रंजक सिद्धांत काम करतो. एंड ऑफ हिस्ट्री इल्युजन? हो. मानवी मेंदू भविष्यातील भावनिक स्थितीचा अचूक अंदाज लावण्यात अत्यंत कुचकामी असतो. जेव्हा आपण आज एका विशिष्ट भावनिक अवस्थेत असतो तेव्हा आपला मेंदू असा विचार करतो की ही अवस्था आता कायम अशीच राहणार आहे. म्हणजे खूप आनंद झाला की वाटतं हा आनंद कधीच संपणार नाही. अगदी बरोबर. आणि प्रचंड दुःख झालं की वाटतं यातून आपण कधीच बाहेर पडणार नाही. पण निसर्गाचा नियमच मुळात बदलाचा आहे. यश आणि अपयश या दोन्ही गोष्टी केवळ एक तात्पुरती स्थिती आहेत. ते केवळ प्रवासातले टप्पे आहेत, अंतिम मुक्काम नाहीत. राईट. पण तरीही समाज आपल्याला कायम अंतिम मुक्कामाची स्वप्न दाखवतो ना. म्हणजे एकदा काही परीक्षा पास झालात की आयुष्य सेट आहे, किंवा ही एक डील मिळाली की मग काहीच टेन्शन नाही. हा जो सेट होण्याचा भ्रम आहे तोच मुळात या सगळ्या मानसिक आंदोलनांना खतपाणी घालतो. हो ना. तो एक खूप मोठा सामाजिक दबाव आहे. अगदी. जेव्हा माणूस या तात्पुरत्या स्वरूपाचा, या क्षणभंगुरतेचा मनापासून स्वीकार करतो तेव्हा मनात उठणारी ती भावनिक वादळे शांत होऊ लागतात असं मला वाटतं.
विजयाने हुरळून जाणं आणि पराभवाने कोलमडून पडणं या दोन्ही टोकांच्या प्रतिक्रिया थांबतात आणि इथूनच अलिप्तता किंवा ज्याला आपण डिटॅचमेंट म्हणतो त्या संकल्पनेचा खऱ्या अर्थाने जन्म होतो. अगदी अचूक मुद्दा पकडलात. आणि अलिप्तता या शब्दाभोवती अनेक गैरसमज आहेत. साहित्यातील विश्लेषणानुसार अलिप्तता म्हणजे जगाचा त्याग करणे किंवा भावनांचा अंत करणे असा होत नाही. मग नेमकं काय असतं हे? तर स्वतःला परिणामांपासून म्हणजे आउटकम्सपासून भावनिकदृष्ट्या वेगळे ठेवणे असा त्याचा अर्थ होतो. काम पूर्ण ताकदीने आणि प्रामाणिकपणे करणे, पण अंतिम निकाल काहीही लागला तरी आपली मानसिक स्थिरता न ढळू देण्याची ती अत्यंत उच्च दर्जाची कला आहे. म्हणजे लक्ष फक्त कृतीवर. हो, यामुळे माणसाचं लक्ष फक्त काय मिळणार आहे यावरून हटून मी काय सुधारू शकतो या सातत्यपूर्ण प्रक्रियेवर केंद्रित होतं. पण मला इथे एक मोठा आणि अतिशय व्यावहारिक प्रश्न निर्माण होतोय आणि हा प्रश्न अनेकांच्या मनात येत असेल. बरं, सांगा. अलिप्तता म्हणजे कामाबद्दल निष्काळजीपणा असा अर्थ निघू शकतो का? कारण जर एखाद्याला अंतिम परिणामाची पर्वाच नसेल, जर तो निकालाविषयी पूर्णपणे उदासीन असेल, तर तो माणूस आपले 100% प्रयत्न का करेल? तो रात्रीचा दिवस करून कष्ट का घेईल? प्रेरणा कुठून येईल? विरोधाभास वरवर पाहता खूप खरा वाटतो. पण इथे प्रयत्नांमधील अलिप्तता आणि परिणामांमधील अलिप्तता यातील अत्यंत सूक्ष्म पण महत्वाचा फरक समजून घेणं गरजेचं आहे. अच्छा, म्हणजे हे दोन वेगळे प्रकार आहेत. हो ना. जे उच्च दर्जाचे खेळाडू किंवा अत्यंत यशस्वी लोक असतात ते प्रक्रियेवर प्रेम करतात, निकालावर नाही. अलिप्ततेचा अर्थ मला परवा नाही असा नसून माझं नियंत्रण कशावर आहे हे मला माहीत आहे असा असतो. राईट. कंट्रोल कशावर आहे ते पाहणं. अगदी. प्रयत्नांवर आपलं नियंत्रण असतं, पण अंतिम निकालावर अनेक बाह्य घटकांचा प्रभाव असतो. अलिप्त व्यक्ती ही खऱ्या अर्थाने सर्वाधिक एकाग्र असते, कारण तिची ऊर्जा निकालाच्या चिंतेत, काय होईल या भीतीत वाया जात नाही. ती पूर्ण ऊर्जा फक्त आणि फक्त वर्तमानातील कृतीवर केंद्रित होते. राईट. याला समजून घेण्यासाठी आपण एका विमानाच्या पायलटचं उदाहरण घेऊया. ही उपमा मला खूप चपखल वाटते. हो, सांगा. समजा एखादं विमान एका भयंकर वादळात अडकलं आहे. बाहेर विजा चमकत आहे, ढगांचा गडगडाट सुरू आहे आणि विमान वेगाने हलतंय. जर त्या पायलटने खिडकीतून बाहेर बघितलं आणि त्या भयंकर वादळाकडे लक्ष केंद्रित केलं, जे अंतिम परिणामाचं किंवा अपयशाचं प्रतीक आहे, तर तो निश्चितच घाबरेल, पॅनिक होईल. साहजिकच आहे. त्याचे प्रयत्न आणि त्याची कृती यावर लक्ष केंद्रित करतो. म्हणजे अलिप्तता म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आयुष्याच्या वादळात खिडकीबाहेर न बघता स्वतःच्या डॅशबोर्डवर लक्ष केंद्रित करून इन्स्ट्रुमेंट फ्लाइंग करणं आहे. क्या बात आहे. हे उदाहरण या संकल्पनेचा गाभा अतिशय अचूकपणे स्पष्ट करतं. हो ना. जेव्हा पायलट फक्त त्या मीटर्सवर लक्ष केंद्रित करतो तेव्हा तो निष्काळजी नसतो, उलट तो 100% सतर्क असतो. त्याची एकाग्रता सर्वोच्च पातळीवर असते. परिणामाची चिंता किंवा ते वादळ त्याला विचलित करत नाही. अगदी बरोबर. जेव्हा माणसाची ऊर्जा लोक काय म्हणतील किंवा मी हरलो तर काय होईल या चिंतेत वाया जात नाही, तेव्हा तीच ऊर्जा त्याच्या कृतीला अधिक धारदार आणि अचूक बनवते. त्यामुळे अलिप्ततेमुळे निष्काळजीपणा येत नाही, तर उलट कामाचा दर्जा आणि निर्णयक्षमता अनेक पटींनी सुधारते. राईट. हे खूपच स्पष्ट करणारं आहे. डॅशबोर्डवर लक्ष केंद्रित करायचं हे मला समजलं. पण आता अलिप्ततेची ही संकल्पना केवळ एका छानशा विचारापुरती मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष आयुष्यात ती एका शक्तिशाली सरावाद्वारे कशी लागू करायची यावर आपण लक्ष केंद्रित करूया. नक्कीच. आपल्या स्रोतांमध्ये एका माइंडसेट शिफ्टबद्दल म्हणजेच दृष्टिकोनातील बदलाविषयी अत्यंत व्यावहारिक मांडणी केली आहे. हा डॅशबोर्ड रिसेट कसा करायचा याबद्दल तुमचं काय मत आहे? हा बदल म्हणजे ग्रोथ माइंडसेट विकसित करणे. मी जिंकलो तरच मी यशस्वी आणि हरलो तर मी शून्य या जुन्या आणि घातक विचाराकडून मी दररोज नवनवीन गोष्टींचा सामना करतोय, प्रयत्न करतोय, म्हणून माझी प्रगती होतीये या नवीन विचाराकडे जाणं. म्हणजे कालपेक्षा आज अधिक चांगला बनतोय असा विचार करणं. अगदी तेच. जेव्हा यशाची व्याख्या एका ठराविक निकालातून काढून ती सततच्या प्रगतीशी आणि शिकण्याशी जोडली जाते, तेव्हा आत्मविश्वास कोणत्याही बाह्य धक्क्याने कोलमडत नाही, तो आतून मजबूत होतो. राईट. यासाठी उपलब्ध माहितीत आजचा एक अतिशय सोपा पण तितकाच प्रभावी सराव दिला आहे. मी तो सराव वाचत होते. हो, तो सराव खूप महत्वाचा आहे. तो सराव असा आहे की अलीकडचे आपले एखादे मोठे यश आणि एखादे मोठे अपयश आठवणे.
या दोन्ही अत्यंत वेगळ्या आणि विरुद्ध टोकाच्या घटनांमध्ये स्वतःला एकच समान प्रश्न विचारणे, मी यातून काय शिकलो? हा प्रश्न खूप शक्तिशाली आहे. हो ना. विचार करा, आपण अनेकदा अपयशानंतर स्वतःला विचारतो की माझं काय चुकलं, पण यशानंतर आपण क्वचितच विचारतो की मी यातून काय शिकलो. कारण शेवटी लर्निंग किंवा शिकणं हीच माणसाची खरी आणि कायमस्वरूपी जिंक आहे. अगदी बरोबर. यावरून मला असं वाटतं की आपण स्वतःच्या मूल्यांकनासाठी जो तराजू वापरतो त्यातलं वजन आपण बदललं पाहिजे. आजवर त्या पारड्यात फक्त निकालांचं वजन होतं, आता तिथे प्रयत्नांचं आणि अनुभवांचं वजन ठेवलं पाहिजे. तो तराजू बदलणं आणि त्याची वजने बदलणं हीच या संपूर्ण मनोवैज्ञानिक प्रक्रियेची फलश्रुती आहे. हा सराव का महत्वाचा आहे याचं एक न्यूरोबायोलॉजिकल कारण पण आहे. अच्छा, काय आहे ते कारण? जेव्हा आपण यश आणि अपयश या दोन्ही गोष्टींचं समान पातळीवर विश्लेषण करतो आणि यातून मी काय शिकलो हा तार्किक प्रश्न विचारतो, तेव्हा आपण मेंदूच्या भावनिक केंद्राला म्हणजे अमिगडालाला शांत करून तार्किक केंद्राला जागृत करतो. म्हणजे प्रीफ्रंटल कॉर्टेक्सला जागृत करतो. हो, यामुळे आपण दोन मोठ्या मानसिक शत्रूंवर मात करतो. एक म्हणजे यशातून येणारा अहंकार किंवा इगो, ज्यामुळे माणसाची प्रगती थांबते, आणि दुसरं म्हणजे अपयशातून येणारी निराशा, ज्यामुळे माणूस प्रयत्न करणं सोडून देतो. बापरे, म्हणजे हे दोन्ही शत्रू एकाच वेळी नष्ट होतात? होय, हे दोन्ही शत्रू या एका प्रश्नामुळे समान पातळीवर नष्ट होतात आणि उरते ती फक्त निरंतर प्रगती. खूपच सखोल विचार आहे हा. तर आपण आता या संपूर्ण प्रवासाचा थोडक्यात आढावा घेऊया. आपण सुरुवात केली ती मेंदूच्या कॉग्निटिव्ह फ्युजन या सापळ्यापासून, जिथे आपण आपल्या ओळखीला परिणामांशी जोडतो. बरोबर. त्यानंतर सार्वजनिक भाषणाच्या उदाहरणातून आपण समजून घेतलं की शरीर जरी धोक्याचा इशारा देत असला तरी तार्किक विचाराने कृती आणि ओळख वेगळी कशी करायची, यश आणि अपयशाचं तात्पुरतं स्वरूप म्हणजे एंड ऑफ हिस्ट्री इल्युजन कसं असतं हे आपण उलगडलं. हो. खऱ्या अलिप्ततेचा अर्थ निष्काळजीपणा नसून इन्स्ट्रुमेंट फ्लाइंगसारखी ती प्रयत्नांमधली 100% गुंतवणूक आहे, हेही आपण पाहिलं. आणि शेवटी स्वतःच्या मूल्यांकनाचा तराजू बदलून शिकणे हीच एकमेव जिंकणे कशी आहे यावर आपण सविस्तर चर्चा केली. राईट. या सगळ्या चर्चेतून, संशोधनातून आणि उदाहरणांमधून एक गोष्ट अत्यंत स्पष्टपणे आणि ठळकपणे समोर येते, ती म्हणजे यश आणि अपयश हे रस्त्यावरच्या टप्पे दाखवणाऱ्या दगडांसारखे आहेत, मैलाच्या दगडांसारखे. हो, ते फक्त दिशा दाखवतात. अगदी. ते दगड म्हणजे स्वतः रस्ता नाहीत. आपला रस्ता फक्त पुढे चालत राहण्याचा, नवनवीन अनुभव घेत राहण्याचा आहे. अगदी खरे. आणि या सखोल चर्चेच्या शेवटी या सगळ्या माहितीच्या पलीकडे जाणारा एक अत्यंत मूलभूत आणि विचार करायला लावणारा प्रश्न निर्माण झाला आहे. आपण आतापर्यंत ध्येय गाठण्याबद्दल बोलत होतो, पण जर खऱ्या अर्थाने फक्त शिकत राहणे आणि प्रयत्न करणे हीच एकमेव जिंक असेल, तर अंतिम ध्येय किंवा फायनल गोल ही संकल्पनाच मुळात माणसाने स्वतःच्या सुरक्षिततेसाठी आणि समाधानासाठी निर्माण केलेला एक मोठा भ्रम आहे का? खूपच प्रोव्होकेटिव्ह विचार आहे हा. हो ना. विचार करा, जर जीवनात खरोखरच कोणतीही फिनिश लाईन नसेल आणि फक्त निरंतर चालत राहणं, प्रगती करणं हेच सत्य असेल, तर आपल्या महत्वाकांक्षांचे आणि जगण्याचं स्वरूप कसे बदलेल? आपली महत्वाकांक्षा ही केवळ शिखरावर पोहोचण्याची न राहता त्या चढाईच्या प्रक्रियेवर प्रभुत्व मिळवण्याची बनली तर? हा प्रश्न नक्कीच स्वतःला विचारून पहा. या विचारमंथनासोबतच आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया.